तसं पाहायला गेलं तर आपल्याला जे आपला मोबाईल आहे त्याच्या कॅमेऱ्यामध्ये म्हणावं असं याच्यामध्ये पाठीमागं कॅप्चर होत नाही बरोबर म्हणावं असं ऊस. तर त्याच्यामुळं आता आपण तुम्हाला एक जवळून दाखवून देऊ. पण आता आपला आज व्हिडिओ बनवायचं कारण असं का आपल्याला इच्छा तर नव्हती, पण आता आपण म्हटलं व्हिडिओ बनवायला आपलं गरजेचं आहे, काय कंडिशन आहे काय कसं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडंफार माहिती जर सांगायचं म्हणलं, हे तुम्हाला पाठीमागं दिसत असेल, हे आपण आपलं तसं सारं दागनाच्या कडीला राहणे आपलं, त्याच्यामुळे आपण ही जाळी आता तुम्हाला दिसतं का नाही आता काय माहिती, पण आपण हे जाळ आहे का हे आपण चारी साईडला मारलेलं आहे. म्हणजे इकडून तिकडून जर पाहायला गेलं ना, तर ह्या बांधाला जर तुम्ही पाहिलं तर इकडून आपण जेवढं आपलं आहे त्या हिशोबाने आपण याचं जाळी आपण लावून घेतलेली डुकरासाठी. तर याचे तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे म्हणले ना, तर आता मला अनुभव आहे जवळपास 4-5 वर्षापासून मी लावित होतो, त्याच्यामुळे मला याचा अनुभव आहे. डुकरं आपल्या शेजारी तिथं आता मी उठून दिली एवढ्यातच, तिथं बसलेले होते डुकरं आपल्या शेजारी डागानाच्या ह्या जाळीच्या बाहेरच्या साईडला. पण ते एवढं म्हणावं अशा आत नाही आले सध्या तरी. आणि याचा अनुभव जर सांगायचा म्हणलं तर पाठीमागं माझ्याकडे ज्यावेळेस 2-3 वर्ष ऊस होता त्यावेळेस पण अशी जाळी आपण लावलेली होती. तर त्याला पण आपण जवळपास एका पिकाला आपण वर्षातून म्हणजे 1 वर्षाचं पीक असतं आपलं ऊसाचं, तर त्याच्यामध्ये आपण एका वर्षामध्ये या जाळी लावल्यानंतर आपल्याला फक्त 2 ते 3 वेळा त्याच्यामध्ये डुकरं शिरले होते, ते बी मोठ्या ऊसामध्ये. त्याचा आपला बऱ्यापैकी अनुभव आहे, त्याच्यामुळे आपण ही परत यंदा ऊस लावल्यानंतर आपण ही जाळी लावून घेतलेली. तर ऊसाची जर कंडिशन पाहायला गेलं, तुम्हाला पाठीमागं दिसतं का नाही कॅमेरा आपण बरोबर नाही म्हणून सांगितलेलं आहे, तर अशी कंडिशन आहे ऊसाची. आता जवळपास आज 3 महिने झालेले आहेत. आज तारीख आहे 23 मार्च 2026, हा सोमवार आहे आज. तर त्या हिशोबात आपल्याला व्हिडिओ आपण कमी दिलेले, तसं जर पाहायला गेलं तर आपल्याला भरपूर त्रास झालेला आहे सशात. त्याच्यामुळं आपण याला म्हणावं अशी व्हिडिओ दिलेली नाही. तर तसं मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं गेल्यानंतर तुम्हाला सांगेन मी आणि दाखवून पण देईन तुम्हाला नेमकी का आपलं जर खाल्ल्यानंतर ते झाडं किंवा ऊस आपले कसे येतं आणि जे नाही खाल्लेले ते कसे येतं तुम्हाला मी पुढं दाखवूनच देईन. तसं बघा तुम्ही पाठीमागं आताशी का आपल्याला एक म्हणजे चांगलं दिसायला लागले म्हणून आपण व्हिडिओ आपण आज बनवला. म्हणलं चला आपण बनवून टाकू, म्हणजे बनवू बघू काय कंडिशन आहे काय दिसन साऱ्याला. आता आपण हे बांधाच्या कडीच्या सरीपासून जर बघायला गेलं ना, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल 3 महिने झालेले तर आपल्याला जे काय झालेलं ते आपण सांगितलेलं. तर हे जे समजा आपण बघितले झाडं म्हणजे ऊस, तर याच्यामध्ये आपण हे खाल्लेलं नाही आहे आणि आपण याची लागवड परत केलेली आहे मागच्या एक 8-15 दिवसापूर्वी. याला परत आपण या ठिकाणी टिपर दाबलेलं, तर हे पण असे उगलेले. तर मग तुम्ही बघा आता हे एवढं हे असं नुकसान असल्यानंतर कशी आपल्याला वाढ दिसणारी पिकाची. आणि शेजारी बघा, शेजारी पण हे खाल्लं होतं या ठिकाणी आपण हे लावलेलं आहे. आणि हे अशी शेजारी हे मोठा लिंब आहेत. तर हे बघा आता हे जर खाल्लेलं नाही आहे तर तिची वाट बघा तुम्ही किती आहे, याचा फोटो बघा किती आहे. आता आपण दुसऱ्यावर काय दाखवत नाही, मोजू का एवढे फुटवे ना असं आहे. पण तुम्हाला जर दिसत असलं तर बघा हे एवढी दाटी आहे, म्हणजे आपण जे अंतर लावलेलं होतं ते मॅच होत आलेलं जवळजवळ. आणि असं पण आपलं जे 2 सऱ्यातलं अंतर आहे 5 फुटाचं हे पण कवर होणार आहे. तर ह्या इकडं असे खाल्लेले असल्यामुळे ह्या अशी आपली ही तुट नाही इथं ह्या ठिकाणी टिपरू आहे आपण लावलेलं, हे तुट नाही काय नाही पण अशी खाल्लेले, त्याच्यामुळे आता ही जी उगवण झाली आणि त्याच्यानंतर आपण परत पण दाबलेले त्या ठिकाणी टिपरू आपण असे, तर ते असे उगवलेले बारीक. तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नाही. मला आपला जर माल व्यवस्थित दिसला तर आपला हुरूप येतो मग बनवायला. ते बघा ते खाल्लेलेच नव्हते, ते याच्यात बघा तुम्ही 5 फुटे अंतर हे थोडं कमी होत चाललं. आणि आता याचे फुटवे जर पाहायला गेले तर परत मी सांगून आपण काय मोजीत बसणार नाही याला, पण अशी वाढ आहे जवळपास. याच्यावाली वाढ तुम्हाला जर पाहायचं म्हणलं तर आता ही कमराच्या आसपास आहे हे झाड असं इथून खालीपासून. तर ह्या अशी जे आपले खाल्लेले नव्हते त्याची वाढ अशी आहे. आणि समोर असे या ठिकाणी आपण साडी लावलेली, या ठिकाणी जाळं फाटलेलं, त्याच्यामुळं आपल्याला आता बोलता याच्यामध्ये सारीकडे दिसणारच आहे. आपण सारा व्हिडिओ आपला कवर होईन आपला असं हे करून. याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला गवत पण दिसन. याच्यामध्ये आपण 2 खुरपणे केलं त्या पाठीमागं, पण ते परत गवत चालूच आहे. तर तसं तुम्हाला हे दाखवलेलं तुम्ही समोर बघा. आणखीन हे तुम्हाला कमी दाखवू राहिलो मी, म्हणजे जे आपली खराब कंडिशन आहे का ती दाखवू राहिलो मी तुम्हाला. चांगली कंडिशन एवढी काय दाखवली नाही, खराब कंडिशनमध्ये असं आहे. तर आपल्याला म्हणावं असं दिसलं नाही म्हणून आपण व्हिडिओमध्ये बंद केली होती. तर ज्यावेळेस आपला आता ऊस दिसायला परत सुरू झाला का चला आपला रिकवर व्हायला लागला ऊस, त्या हिशोबाने मग मी परत व्हिडिओ बनवायला सुरू करणार आता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर आपल्या याच्यामध्ये तुम्ही बघा आता मशागत तुम्हाला केलेली दिसणार नाही, कारण की मशागतीला आता अजून त्याचं नियोजनच नाही आपल्याकडे. तर नेमकी काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे आता याच्यामध्ये सर आता पाड्याने आपण याच्यामध्ये ट्रॅक्टर हाणायचे का काय अजून तसं काही नियोजन नाही आहे. पण आता सध्याचं नियोजन असं आहे
तर आता हे जे आपल्याला हे जे तण उगलेलं आहे, हे जे गवत उगलेलं आहे, हे आपल्याला गवत मोठं होईल याचं आणखी. याच्यामध्ये आपल्याला तणनाशक आणायचं यावेळेस. तणनाशक आणायचं कशासाठी का आता आपल्याला तुम्हाला दिसत असं पुढं का आपल्याला मध्ये पाणी नाही दिल्यामुळे कुठं मध्ये काय गवत उगलेलं नाही आहे. आणि जर खुरपाला गेलं ना तर खुरपाला आपल्याला पूर्णच आहे तसं पाहायला गेलं तर, कारण की याच्यामध्ये काय गवत नाही आहे. जे काय गवत आहे सारं ठिबकवरच आहे, जेवढं पाणी गेलेलं आहे तेवढं. त्याच्यामुळे पण तरी पण आपल्याला याच्यामध्ये तणनाशक आणायचं आहे. कारण की आपल्याला तुम्हाला तर जे कोणी बघत असेल त्यांना माहिती बी असेल यूट्यूबवर SRTचं नवीन तंत्रज्ञान निघलेलं आहे. तर आपल्याला सारं मिक्स करायचं आहे. म्हणजे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते आपण सारं मिक्सच करणार आहे. हे काही ते काही सारं घेणार आहे आपण. त्याच्यामुळं याच्यामध्ये आपली मका लागवड आहे. मागं पाठीमागची व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण टाकलेलं नाही आणखी, असं मला वाटतं. सध्या तरी काय टाकलं अपलोड केलेलं नाही मी. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसेल की याच्यामध्ये आपण मका पण लागवड केलेली आहे. कशामुळं तर हे आपले जे नुकसान व्हायला होतं ना तर ते हिशोबाने मी म्हणलं चला आपलं आपण नियोजन भरपूर केलेलं आहे. पण आता आपलं नुकसान होतच असलं तर आपला ऊस मकामुळं जरी थोडाफार मागं पुढं झाला तरी चालेल. पण याच्यामध्ये आपण मका घेऊन मकाचं उत्पन्न आपण याच्यामध्ये घेऊ शकते. किंवा आपलं 10-5 रुपये आपल्याला याच्यात ॲड होते ना विकायला. आपल्याकडं तर काही चारायला जरी चित्र पण नाही येतं, पण आपण दुसऱ्यासाठी टाकलेली आहे. कारण की उन्हाळा दिवस आहे इथून पुढं. त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याचे 4-5 पैसे होतील. आता इथं बघा तुम्हाला आता व्हिडिओ बनवता दिसलं तुम्हाला दिसून येईल लगेच. हे बघा आता अशी ऊस आणखीन पण चालूच आहेत खायला. आता हे पहा बेटड आहे आणि याची ऊसाचं पहा सारी कटिंग केलेली आहे. इथं पहिली केलेली आहे आणि थोडी काल परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी केलेली वाळलेली तर ते याच्या जरी असं पण आहे. तर मग त्याच्यामुळं आपण इथं मका घेतलेली आहे आंतरपीक म्हणून. पहिल्यांदा नियोजन नव्हतं पण चला म्हणलं आपलं 10-5 रुपये आपल्याला त्याची वसूल होतील काहीतरी त्या हिशोबाने. आता इकडं जरा बरी कंडिशन आहे, जरा तुम्हाला दिसत असताना तुम्हाला मी पहिल्यांदा कमी दाखवलेली आहे. आता हे जरा बरी कंडिशन आहे तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवायला सुरू केलेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता मी SRT प्रमाणे आता याच्यामध्ये तणनाशक खाणार आहे. कारण की आपल्याला ह्याच गवताचा आपल्याला थोडंफार त्याला काय म्हणते त्याला ते SRTमध्ये जीवन वाढते तर त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याचं खाद्य करायचं आहे. म्हणून आपल्या याच्यामध्ये आता तणनाशक खाणार आहेत आपण सध्याच्या कंडिशनला, म्हणजे गवताला पाहता. आणि तुम्हाला जाळी सांगितली त्याप्रमाणे ही अशी जाळी आपली इकडं पाठीमागं आपण जिकडून आला तिकडून सारीकडून पाहिलेलं तुम्ही ध्यान देऊन जर पाहिलं तर तुम्हाला सारीकडं त्या डागांच्या साईडला पण इथं दिसन अशी जाळी आहे. आणि सध्या आपल्याला 30 म्हणजे 3 महिने झालेले आहेत पूर्ण आपल्याला. याला आपण सध्या फक्त एक आळीसाठी का आपण याला एक आळवणी केलेली आहे. म्हणजे ती अळीनाशकसाठी तेवढे का आपली आळवणी झालेली. याला आपण खताचं आणखीन काय आपण याला खतं टाकलेत का काय झालं आपण याला अजून सांगितलेलं नाही आहे. त्याचं आपण नंतर सांगूत. सध्या तरी आपण काही त्याला सांगितलेलं नाही ते खताबद्दल काय टाकायचं काय टाकलेलं आहे. आणि फक्त एक आपण खोडकिडा पडावं नाही म्हणून आपण एक अळीनाशक आपण याला हाणलेलं आहे सध्या. तुम्ही तसं या बांधाला पण बघा. आता या बांधापर्यंत बी आपण आलेलं होतं आणि याला पण बघा तुम्ही या साईडला पण आपण जाळी म्हणजे सांगितल्याप्रमाणे सारेकडून आपण जाळी लावलेली. तर याच्यामध्ये आता या कडीपासून जर पाहायला गेलं तर कडीचा ऊस समजा नाही बरोबर वाटणार बघायला. मोठा ऊस दाखवतो का असं होते. त्याच्यामुळे तुम्हाला मधला ऊस दाखवतो मी. आता या दोन्ही ऊसाच्या मध्ये बघा अंतर किती आहे आपलं. हे जे आपण पाहिलं ते सांगत आलेलं आत्तापर्यंत हे ड्रीपवर लावलेलं आपण ऊस येतं 1.25 फुटाचे काहीतरी अंतर आहे वाटतं. एक 14 इंच 15 इंच 16 इंच अशा अंतरावरती ठिबक आहे. त्या हिशोबाने आपण हे लावलेली आहे कोंब. तर हे असे आपले अंतर आपण लई जास्त लावलं असं काही नाही आहे. म्हणजे नवीन तंत्रज्ञानामध्ये आपल्याला थोडंसं म्हणजे त्याला अंतर वाढायला त्याला हवा मोकळी खेळते राहण्यासाठी आपल्याला हे अंतर करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अंतराबद्दल आपल्याला काही त्याच्यामध्ये दुमत नाही का आपण लागवड वेगळी केली आहे आणि आपल्याला काही तोटा झाला असं काही नाही. हे असं हिदं ऊस येतं आणि शेजारी हिदं येतं. पण हे जर ऊस वाढल्यानंतर तर आपल्याला हे अंतरसुद्धा कमी पडणार आहे तसं पाहायला गेलं तर. पण आपण आता त्याच्यावर धाडस केलेलं आहे आणि लागवड केलेली आहे. तर हे ऊस जे दिसते तुम्हाला हे ऊस खाल्लेले नाहीत आपले हे असे ऊस. तर हे बघा तुम्ही आता जसं मी तुम्हाला सांगितलं तसेच हे ड्रीपवर आपण कांडी लावली ती एक डोळा निधं लावलेलं होतं. तर हे बघा किती अंतर राहिलं तुम्हीच बघा. आता हेच ऊस ज्यावेळेस मी स्वतः नियोजन किंवा स्वतः मी लक्ष देऊन बघितलेलं आहे का तोडीस टायमाला 42 टायमाला बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं असं दिसलेलं आहे का ऊसाची संख्या जी आहे ती लोकांची पण जर पाहायला गेलं तर एका बेटाडामध्ये शेवटी मोठ्या ऊसाची संख्या आपल्याला 3 किंवा 4च दिसते. मग आपल्याला 3 किंवा 4च जर एका बेटाडातून आपल्याला जर ऊस भेटणार असते शेवटला
आता सध्या नाही, पण जर थोडीच टायमाला जर आपल्याला तेवढं जर भेटणारे असले तर मग आताच आपण जर संख्येचं नियोजन जर केलं का अंतराचं म्हणा किंवा या अंतरामध्ये आपल्याला जर ह्या ठिकाणी शेवटी ऊसतोडीस टायमाला आपल्या ह्या ठिकाणी 4 किंवा 5 आपल्या मेहनतीच्या हिशोबाने आपण जे अंतर दिलेलं आहे, इकडं पट्टा आपलं या पट्ट्यामध्ये 5 फूट अंतर ह्या सरीत आणि त्या सरीत, आणि इकडं पण एवढं अंतर ठरवलं आपण, त्या हिशोबाने जर आपल्याला ह्या ठिकाणी जर 5 भेटले किंवा 6 जर आपल्याला या ठिकाणी जर ऊस भेटले मोठाले, तरी आपल्याला बरोबर अंतर आहे आपलं पुरेसं आपलं उत्पन्न अंदाजे आपल्याला भेटू शकते. त्या हिशोबाने मी अशी लागवड केलेली आहे. हे बघा आता असं आज 3 महिने झालेत ना, तरी पण आपला ऊस असा आहे. म्हणून तर मी व्हिडिओ बनत नव्हतो मध्ये, पण म्हणलं चला आता जरा कवर झाले दिसायला आले तर थोडं जरा बरं वाटायला, तर म्हणलं व्हिडिओ आपण टाकायला पाहिजे, म्हणून आपण आज व्हिडिओ शूट केलेला आहे. तर आपला व्हिडिओ आता बोलता आपल्याला 10 मिनिटाच्या पुढे व्हिडिओ घ्यायला वाटतं. आपण काही त्याला एडिट करीत नाही, पण आता बोलता जास्त व्हिडिओ झाला. आता मग आपण याला कट करू आणि जर गरज पडली दुसरा व्हिडिओ आपण याच्यामध्ये एक ॲड करू नंतर.